आमच्याकडे आता 3-3.5 एकर शेती पूर्ण शेतीमधून पाणी गेलेलं आहे। शेतीमधून 4 ते 5 फूट पाणी शेतामध्ये होतं आणि पूर्ण पीक खरडून गेलेलं आहे। याच्या पहिले होमणी आळीतून आम्ही कशीमशी हे वाचवलं होतं पीक, त्यामुळे आता निस्ता नाबूद झालेलं आहे, पूर्ण खरडून गेलेलं आहे पीक लगे। याच्या पहिले मे महिन्यात पाणी आला, रब्बी मधलंही नुकसान झालेलं आहे आमचं, आता हे खरीप मधलंही नुकसान होऊन राहिलेलं आहे। सतत 3 वर्ष झाले नुकसान चालू आहे। शासनाने ताबडतोब मदत जाहीर करावी, काही ना काही मदत आम्हाला द्यावी, नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। तात्काळ प्रशासन इकडे तर आलेलं नाही अजून, बाकी ठिकाणी गेल्यानंतर काय सांगावं, पण इथं भरपूर पाणी असल्यामुळे इकडे येणं कोणाचं जमत नव्हतं। आमच्या घरालागी पाणी गेलेलं आहे। लोकप्रतिनिधीची एवढीच मागणी आहे की ताईंना आम्हाला तात्काळ आमच्या इकडे येऊन पंचनामे काही त्यांच्या यानं बघून तात्काळ मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा। गेल्या 4 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडतोय, संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेलेल्या आहेत, शेती पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि शेतांना धरणाचं तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। अनेक ठिकाणी जनावरं पण मृत्युमुखी पडलेले आहेत, काही ठिकाणी माणसं पण जखमी झालेले आहेत। नांदेडमध्ये तर एका शेतकऱ्याच्या 50 म्हशी एकाच वेळी वाहून गेलेल्या आहे। ही सगळी जी परिस्थिती आहे ही अत्यंत गंभीर आहे। सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये आहे। एका बाजूने सुलतानी संकट आम्हाला मारते, दुसऱ्या बाजूने आसमानी संकट आम्हाला मारते। दोन्ही संकटांनी आमची कोंडी केलेली आहे। सरकारची ही खरं तर कसोटीची वेळ आहे। सरकारने या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे। पंचनाम्याचे नुसते नाटकं करणं आणि बांधावर जाऊन फोटो सेशन करणं हे चालणार नाही, तर शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई ताबडतोब आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे। अन्यथा या सगळ्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मोठा असंतोष महाराष्ट्रामध्ये उफाळू शकतो, हे सरकारने लक्षात ठेवावं। शेतकऱ्यांचा असंतोष सरकारला कदापि परवडणार नाही।